गौरी गणपतीचा सण अगदीच जवळ आलाय। कामाला बाई मिळत नाहीये, स्वयंपाकाला बाई मिळत नाही आहे, नियोजन अजून करायचं बाकी आहे, कसं करावं असे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। कारण बऱ्याच घरात ऐन वेळेला मदतीला येणारे तर बरेच जण असतात, पण मुख्य तयारी जी करावी लागते म्हणजे मुख्य जे पूर्व नियोजन आहे ते करावं लागतं ते घरच्या बाईला। आणि यामध्ये मी माझ्या बिझनेसला सांभाळून माझ्या घरच्या सणावारात मी कसं नियोजन करते आज हे मी तुमच्यासोबत शेअर करतेय। खरेदी कशाची करतो आपण? मुखवटे बदलायचे असतील, स्टँड नवीन घ्यायचे असतील, गौरींसाठी नवीन साड्या तुम्ही दरवर्षी घेत असाल किंवा दागिने बदलायचे असतील तर ह्या सगळ्यांची तयारी आत्ता आपल्याला करायला पाहिजे। त्यानंतर येतात ते फोन कॉल्स। तुमच्याकडे तुम्ही पूजेसाठी गुरुजी बोलवत असाल तर त्यांना पहिला कॉल करा, कारण त्यांची वेळ तुम्ही घेतली, तुमची वेळ त्यांना सांगितली तर पुढचं नियोजन अगदी सोपं जातं। या सणाला ना अजून दोन प्रश्न फार महत्त्वाचे असतात, ते म्हणजे स्वयंपाकाला बाई मिळत नाही आणि दुसरं म्हणजे जेवणासाठी सवाष्ण मिळत नाही। तर तुमची जी कोणी दरवर्षीची सवाष्ण असेल तिला किंवा नवीन सांगायचं असेल तर त्यांना इन्फॉर्म करून ठेवा, म्हणजे त्यांची सुद्धा तशी तयारी राहील। यानंतर तिसरा भाग येतो तो म्हणजे स्वच्छता। आपल्याकडे हल्ली किचन ट्रॉलीज असतात आणि किचन ट्रॉलीज मध्ये ना वारं लागतं ना उजेड असतो, त्यामुळे तिथले पदार्थ लवकर खराब होतात। त्यामुळे झुरळ, मुंग्या, पाली यासारखे सुद्धा गोष्टी प्रचंड त्रासदायक होतात। तर मग अशा वेळेला पेस्ट कंट्रोल करायचं असेल, डीप क्लिनिंग करायचं असेल तर ते 15 दिवस आधीच करून घ्या, म्हणजे त्यानंतर आपल्याला आपले भांडे, डबे हे आपल्या सोयीनुसार घासून त्याच्यामध्ये व्यवस्थित किराणा भरून त्याचं लेबलिंग सुद्धा करून ठेवता येतं। 4 दिवस आधीच्या तयारीमध्ये अजून एक महत्त्वाची तयारी असते, ती म्हणजे बँकेत जाणं। कारण सणाच्या दिवशी बँकांना सुट्टी असते, त्याच्यामुळे तुम्हाला जर का त्याच्यामधून आपले काही ऑर्नामेंट्स आणायचे असतील, काही पूजेसाठीची भांडी आणायची असतील तर ती तुम्हाला वर्किंग डेजमध्येच नियोजन करून जाणं आवश्यक आहे। आता यानंतर येतो ना तो नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे लिस्ट। तर या लिस्ट सुद्धा मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवते। मी कधीही किराणाची लिस्ट बनवताना असं गहू, तांदूळ, साखर, डाळ, चना डाळ असं लिहित नाही, तर पहिले मेनूची लिस्ट काढते की मला यावेळेस काय काय पदार्थ बनवायचे आहेत। त्या प्रत्येक पदार्थापुढे त्यामध्ये येणारे इन्ग्रेडियंट्स लिहिते। जसं की पंचामृत आहे तर पंचामृताला मला पुढं काय काय लागतं हे मी त्याच्यामध्ये लिहून ठेवते। त्याच्यामुळे काय होतं, अगदी छोट्यात छोटी वस्तू सुद्धा आपल्याकडून मिस होत नाही। जसं की जायफळ आहे, ओवा आहे, हे मी पूर्वी कायमच विसरायचे, पण आता मात्र अजिबात विसरत नाही। कारण त्या 3 दिवसात मी कुठले पदार्थ बनवणार आहे, त्याच्यासाठी मला काय काय लागणार आहे, अगदी दही दूध सुद्धा आपल्याला वेळेवर लागत असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण लिहून ठेवतो आणि यामुळे किराणा यादी करायला अगदी सोपी जाते। त्याच्यामुळे 2 फायदे होतात, एक तर आपली किराणाची यादी होते, त्याच्यानंतर आपली मेनू जो आपण बनवणार आहोत त्याची पण यादी होते, म्हणजे पदार्थही विसरत नाही, त्याच्यामधल्या इन्ग्रेडियंट्समुळे आपण साहित्यही विसरत नाही, किराणाची यादी अगदी प्रॉपर होते। त्याचप्रमाणे पूजेच्या साहित्याची जेव्हा मी लिस्ट करते ना त्याही वेळेला असंच करते, डायरेक्ट हळद, कुंकू, नारळ, दुर्वा, अक्षदा असं न लिहिता स्टेप बाय स्टेप पहिल्या दिवशी आपल्याला पूजेला काय काय साहित्य लागतं, हळद, कुंकू, अक्षदा, उंबरठ्यावर ठेवायला माप आपण ठेवतो, त्याच्यात भरायचे तांदूळ, हे सगळं मी त्या दिवशीचं इमॅजिन करते की आपल्याला पूजेला बसलोय आणि आता आपल्याला कुठली कुठली वस्तू हातामध्ये लागणार आहे पूजेसाठी, आणि मग ती एक एक वस्तू मी कागदावर मांडत जाते। यामुळे शक्यतो पूजेला बसल्यानंतर उठायची वेळ येत नाही। जेव्हा आपण मेनूची लिस्ट करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये भाज्या पण लिहितो, म्हणजे ज्या ज्या भाज्या आपण बनवणार आहे किंवा फळं आपल्याला लागणार आहेत ती पण इन्ग्रेडियंट्समध्ये पुढे लिहिलेले असतात। त्याच्यामुळे आपोआपच आपल्याला कोणकोणत्या भाज्या लागतील याचा अंदाज असतो, त्या फक्त क्वांटिटी आपल्याला लिहायची असते आणि यामुळे आपली भाज्या आणि फळांची सुद्धा लिस्ट तयार होते। म्हणजे बघा, किराणाची लिस्ट झाली, मेनूची लिस्ट झाली, फळं आणि भाज्यांची लिस्ट झाली आणि पूजेच्या सामानाची लिस्ट झाली। आता 5वी जी लिस्ट येते ना ती येते कामाची। आता कामाची लिस्ट आपल्याला करायची तर त्यामध्ये सुद्धा थोडेसे जर प्रकार केले ना तर तुम्हाला कामं हँड ओव्हर करायला सुद्धा सोपे जातात। जसं की आपल्याला पूजेची तयारी करायची आहे तर पूजेसाठी दुर्वा, पत्री तोडून आणणं, त्या मोजून ठेवणं, वस्त्रमाळा रंगवणं, तयार करणं, त्यानंतर विड्याची पानं आणणं, लावणं, ते विडे तयार करून ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पूजेच्या तयारीशी निगडीत आहेत।
तर याची वेगळी लिस्ट केली तर घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला तुम्ही ही लिस्ट दिली तर त्याप्रमाणे त्यांना पण ती तयारी सहज करता येते, म्हणजे तुमची एक जबाबदारी कमी होते. दुसरं येतं स्वयंपाकातली तयारी. तर स्वयंपाकामध्ये मग तुम्हाला जे करायचं की खोबरं किसायचं, तीळ भाजायचे, शेंगदाणे भाजायचे, तर या सुद्धा कोरड्या भाजायच्या गोष्टी आहेत, त्या आपण दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतो. तर हे सुद्धा आपण वेगळं लिहून ठेवलं की ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांना सांगू शकतो त्याचं नियोजन करून ठेवलं तर एक 3-4 दिवस आधी आपल्या एखाद्या बाईकडनं तुम्ही हे कामं करून घेऊ शकता. त्यानंतर फुलोरा किंवा फराळ आहे तर तुमच्याकडे तो कुठल्या पद्धतीने बनवला जातो त्याची वेगळी लिस्ट करा आणि त्याप्रमाणे तो कधी करायचा त्याचं नियोजन करा. अशा कामांची वेगळी लिस्ट करा ज्यामध्ये तुम्हाला पुरुष मंडळी मदत करू शकतील. आता आपल्या किचनमध्ये ना असे बरेचसे इक्विपमेंट्स असतात किंवा अप्लायन्सेस असतात की जे आपण रुटीनमध्ये वापरत नाही, पण या वस्तूंचा खूप मोठा उपयोग आपल्याला या स्वयंपाकाच्या दरम्यान होऊ शकतो. एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगादाणे भाजू शकता जे उत्कृष्ट भाजले जातात. त्यानंतर फूड प्रोसेसरमध्ये व्यवस्थित कणिक भिजवली जाते, भाज्या चिरल्या जातात, ब्लेंडर असतात, चॉपर्स असतात, त्याचा आपण चांगला वापर करू शकतो. त्यानंतर बाजूला ठेवलेले असे काही कुकर्स वगैरे असतात की ज्याचं झाकण खराब आहे, शिट्टी होत नाहीये, तर असे सुद्धा भांडे असतील तर ते सुद्धा जवळ ठेवा. कढी गरम करायला, बासुंदी उकळायला किंवा आमटी उकळायला हे आपल्याला कामाला येतात आणि त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. याशिवाय इंडक्शन आहे, याच्यामध्ये तुम्ही रिहीटिंगचं काम करू शकता. आता बघा, पूजेचं सामान आपण सगळं आणलेलं आहे, पण होतं काय, नेमकं पूजेला बसतो आणि कापूर कुठे कुठेतरी ठेवून दिलेला असतो, धूप कुठेतरी बाजूला ठेवलेला असतो, काडेपेटी वेळेवर सापडत नाही. मग असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून एक छोटासा चौकोनी डबा करा, त्यामध्ये सगळ्या वस्तू घालून ठेवा आणि डब्यामध्ये जर कप्पे नसतील तर तोही प्रॉब्लेम होतो, कारण 8ची वस्त्रमाळ, 16ची वस्त्रमाळ या एकत्र होऊ शकतात किंवा 2-2, 3-3 दिवसाच्या आपण एकत्र ठेवलेल्या असतात, मग त्या काढताना तुटतात. तर मग अशा वेळेला छोटे छोटे डिस्पोजेबल ग्लासेस जे असतात ना त्यामध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी घालून ठेवा. त्यामुळे पटकन तेवढीच वस्तू उचलायची आणि ती पूजेसाठी वापरायची असं आपल्याला नक्की करता येईल. आता बघा, प्रत्यक्ष स्वयंपाकाला जेव्हा आपण लागतो त्यावेळेला आपण जो मेनू ठरवलेला आहे, ज्या कोशिंबिरी, ज्या भाज्या, चटण्या किंवा गोड पदार्थ, तो सर्व मेनू आपल्याला आपल्या नजरेच्या समोर ठेवायचा आहे, म्हणजे तो कुठेतरी लिहून ठेवा. मग तुमच्याकडे व्हाईट बोर्ड असेल किंवा फ्रीजला लावायचा मॅग्नेटिक बोर्ड असेल किंवा साधं वही आणि पेन सुद्धा चालेल, ते आपल्या जवळ ठेवा. आणि जसं जसं एक एक पदार्थ तुम्ही कंप्लीट करताय, म्हणजे आता तो वाढायच्या कंडिशन पर्यंत रेडी झालेला आहे, तर त्यावेळेला तो त्या पदार्थाला टिक करा. म्हणजे अगदी मिठापासून ते पुरणाच्या पोळीपर्यंत जे जे तुम्ही बनवलेलं आहे, जे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही झाल्यानंतर टिक मार्क करत जा. यामुळे कुठलाही पदार्थ न बनवायचा विसरतो, न वाढायचा विसरतो आणि आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येतो की आपलं किती काम आटोपलेलं आहे आणि किती आपल्याला अजून करायचं आहे. अशा पद्धतीने मी माझ्या घरच्या गौरी गणपतीची तयारी करते. हा सण मी माझ्या जबाबदारीवर घेतलेला आहे आणि त्याप्रमाणेच मी तो पूर्णत्वास नेते. माझी ही तयारी, हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आवडलं तर आवडलं म्हणा, काही त्रुटी वाटत असेल तर ती सुद्धा कळवा, म्हणजे मी पुढच्या वर्षीच्या सणामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल आणि आत्ता लगेच सांगितलं तर याच वर्षी सुद्धा करेल. याशिवाय गौरी गणपतीच्या सजावटीचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आवडला तर त्यालाही लाईक करा. त्याच्यातल्या काही गोष्टी आवडल्या तर तुम्ही सुद्धा इम्प्लिमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात लवकरच. थँक्यू.